Welcome back, friend. In previous lecture, we have seen the anther, structure of anther as well as the interior of anther. In this lecture, we are going to start the pollen grain, the information about the pollen grain. So we'll go ahead. Pollen grain बद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन समजून घ्यायची आहे. पोलन ग्रेन. आता पहिल्यांदा एक लक्षात ठेवा, पोलन ग्रेन मी म्हणायला लागलो आहे, अँथरमध्ये पोलन ग्रेन तयार होतात. म्हणजे आता अँथर म्हणजे तुम्हाला माहीत आहे की ॲक्च्युली बायलोब्ड स्ट्रक्चर असतं. दिस इज फर्स्ट लोब अँड दिस इज सेकंड लोब. दिस इज द टू लोब स्ट्रक्चर अँड दिस वन इज द फिलामेंट. हे फिलामेंट आहे. ओके, ह्याला आपण अँथर लोब असं म्हणतो. आणि हे जे आहे याला आपण फिलामेंट असं कन्सिडर करतो. अँथर लोब आणि फिलामेंट असे दोन पार्ट आहेत. आता हा जो अँथर लोब आहे याचं स्ट्रक्चर आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. कट सेक्शन आपण बघितलेला आहे. हा कट सेक्शन असा आहे. ओके, लाईक दिस. ओके, आणि हे खालच्या बाजूला असं स्टॉक आहे. ॲक्च्युली हे फ्लावरमध्ये प्रेझेंट असते. म्हणजे हा जो पार्ट आहे याला आपण स्पोरोफाईट कन्सिडर करतो. काय कन्सिडर करतो? स्पोरोफाईट. स्पोरोफाईट का कन्सिडर करतो? कारण प्लांटचा असा पार्ट ज्याच्यामध्ये स्पोर्स तयार होतात त्याला आपण स्पोरोफाईट असं म्हणतोय. मग हे चार चेंबर याच्यामध्ये प्रेझेंट असतात आणि ह्या चेंबरमध्ये काय तयार होतो? स्पोर तयार होतो. हा स्पोर याला आपण मायक्रोस्पोर असं म्हणतो. मायक्रोस्पोर. आणि मायक्रोस्पोर इज नथिंग बट पोलन ग्रेन. मायक्रोस्पोरपासून पुढं गॅमेट्स तयार होतात. लक्षात ठेवा, मी परत एकदा सांगतो. स्पोरोफाईट कशाला म्हणायचं? प्लांटमध्ये जिथं स्पोर्स तयार होतात तो जो पार्ट असतो प्लांटचा त्याला आपण स्पोरोफाईट म्हणतो. लक्षात ठेवा, स्पोरोफाईट याचा अर्थ प्लांटचा असा एक पार्ट ज्याच्यामध्ये स्पोर्स तयार होतात त्याला आपण स्पोरोफाईट म्हणतो. आणि प्लांटचा असा पार्ट ज्याच्यापासून गॅमेट तयार होतात त्याला आपण काय म्हणतो? गॅमेटोफाईट. आता हा अँथर लोब आहे. अँथर लोबमध्ये काय तयार झाला? मायक्रोस्पोर तयार झाला. आणि तो मायक्रोस्पोर कसा आहे? हॅप्लॉइड मायक्रोस्पोर आहे. ओके, त्याचबरोबर इट इज युनिसेल्युलर. तो युनिसेल्युलर आहे. हा जो स्पोर तयार झाला तो मायक्रोस्पोर आहे. मायक्रोस्पोर म्हणजेच याला आपण काय म्हणतो? पोलन ग्रेन, विच इज युनिसेल्युलर. तो युनिसेल्युलर आहे पोलन ग्रेन. लक्षात ठेवा. आता पोलन ग्रेनबद्दल इन्फॉर्मेशन जर बघायची असेल, ज्यावेळेस अँथर लोब मॅच्युअर होईल, ज्यावेळेस अँथर लोब मॅच्युअर होईल त्यावेळेस तो पूर्ण ड्राय होतो आणि अँथर लोब फुटतो. आणि इथून फुटल्यानंतर बरेचसेच पोलन ग्रेन बाहेर पडतात. बरेचसेच पोलन ग्रेन बाहेर पडतात. ओके, हा अँथर लोब आहे. आणि अँथर लोब मॅच्युअर झाल्यानंतर, मी काय सांगतो बघा, अँथर लोब मॅच्युअर झाल्यानंतर त्यातून पोलन ग्रेन सगळे बाहेर पडतात अँड दॅट इज कॉल्ड ॲज डेहिसन्स. त्याला आपण काय म्हणतो? डेहिसन्स ऑफ अँथर. मॅच्युरिटीला या आधीचा जो व्हिडिओ लेक्चर आपण बघितलेला आहे त्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला त्या गोष्टी समजून येतील की डेहिसन्स ऑफ अँथर म्हणजे काय. अँथर पूर्ण वाढल्यानंतर त्याच्यामध्ये पोलन ग्रेन्स तयार झाल्यानंतर काय होतं की अँथर फुटतो आणि अँथर फुटल्यानंतर सगळे पोलन ग्रेन बाहेर पडतात आणि त्या प्रोसेसला आपण डेहिसन्स ऑफ अँथर असं म्हणतो. आता दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची काय आहे तर हा जो अँथर फुटतो, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल एखादा आपण एक्झाम्पल घेऊ. हिबिस्कस नावाचा एक प्लांट आहे, फ्लावर आहे हिबिस्कस. ह्या हिबिस्कसला जर समजा याच्या अँथरला आपण आपलं बोट लावलं तर बोटाला येल्लो कलरचा पावडर आपल्या बोटांना लागते. लक्षात ठेवा, इफ यू टच द अँथर ऑफ हिबिस्कस फ्लावर वी गेट सम स्मॉल पार्टिकल विच इज येल्लो इन कलर. ॲक्च्युली इट इज अ पावडरी इन नेचर अँड दॅट इज नथिंग बट दीज आर द पोलन ग्रेन्स. ॲक्च्युली नाव वी हॅव टू examine or we have to observe the pollen grain, the structure of pollen grain, size of pollen grain, architecture of pollen grain, different sculptures are there, that is patterns are there. हे सगळं जर आपल्याला बघायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल की एक ग्लास स्लाईड घ्यावी लागेल. ग्लास स्लाईडवरती एक पाण्याचा ड्रॉप घ्यावा लागेल
आणि त्या पाण्याच्या ड्रॉपवरती आपल्याला हिबिस्कसचे जे काही पोलन ग्रेन आपल्या बोटाला लागले आहेत ते त्यामध्ये आपल्याला स्प्रिंकल करावं लागेल आणि त्याच्यानंतर हे मायक्रोस्कोपच्या खाली आपल्याला बघावं लागेल. मायक्रोस्कोपच्या खाली बघितल्यानंतर ॲक्च्युली पोलन ग्रेनचं डिझाईन, आर्किटेक्चर, शेप, साईज, डिफरंट पॅटर्न, स्कल्पचरिंग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. पोलन ग्रेन इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ मायक्रोस्पोर. ओके, पोलन ग्रेनबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन मी एक एक पॉईंट पोलन ग्रेनबद्दल सांगणार आहे. तर लक्षात ठेवा, पहिल्यांदा पॅलिनोलॉजी ही एक ब्रांच आहे ज्याच्यामध्ये मॅच्युअर पोलन ग्रेनचा पूर्ण स्टडी केला जातो. ओके, तर पॅलिनोलॉजी इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ स्टडी ऑफ पॅलिनोलॉजी इज द स्टडी ऑफ mature pollen grain. The study of mature pollen grain is called as palynology. Mature pollen grain is known as palynology. Palynology ही एक ब्रांच आहे which deals with the study of mature pollen grain is called as a palyno. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, मी तुम्हाला प्लांट किंगडमच्या वेळेस सुद्धा मी स्पोरोफाईट आणि गॅमेटोफाईटबद्दल लिहून सुद्धा दिलेलं आहे आणि डिटेलमध्ये सांगितलेलं आहे, जे कुठेही होणार नाही पण मी डिटेलमध्ये घेतलेलं आहे. तिथं जाऊन तुम्ही जरा बघा की स्पोरोफायटिक जनरेशन म्हणजे काय आणि गॅमेटोफायटिक जनरेशन म्हणजे काय. मी परत ही गोष्ट का सांगतोय, कारण तुम्ही विसरू नये किंवा तुमच्या डोक्यातून हे जाऊ नये म्हणून सांगतो. मायक्रोस्पोर हे अँथरमध्ये तयार होतं. ओके, आणि मायक्रोस्पोरलाच आपण काय म्हणतो, पोलन ग्रेन असं म्हणतो. म्हणून मी इथं नाव देणार आहे मायक्रोस्पोर. लक्षात ठेवा, मायक्रोस्पोर. आता ह्या मायक्रोस्पोरचं एक्झामिनेशन कसं करायचं याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही काय करा, एक ग्लास स्लाईड घ्या, ग्लास स्लाईडवरती एक ड्रॉप पाण्याचा टाकायचा, त्याच्यामध्ये पोलन ग्रेन स्प्रिंकल करायचे आणि मायक्रोस्कोपच्या खाली बघायचं. त्याच्यानुसार आपल्याला त्याचं साईज, त्याचं शेप, त्याचा कलर, त्याचं डिझाईन, त्याचे पॅटर्न्स, त्याचे स्कल्पचरिंग असे वेगवेगळे पार्ट्स आपल्याला पोलन ग्रेनचे बघायला मिळतात. ओके, तर त्या पोलन ग्रेनबद्दल आपल्याला पहिल्यांदा जे काही प्रायमरी जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन मिळवायची आहे. आता मायक्रोस्पोर हा कशामध्ये तयार होतो, तर मायक्रोस्पोरॅन्जियममध्ये तयार होतो. मायक्रोस्पोरॅन्जियम इज कॉल्ड ॲज अ पोलन सॅक. आता कसं होतं बघा, ॲक्च्युली ही पोलन सॅक आहे, ह्याला आपण पोलन सॅक असं म्हणतो. लक्षात ठेवा, दिस इज पोलन सॅक. याला मी नाव देणार आहे पोलन सॅक. याला मी मायक्रोस्पोरॅन्जियम असं सुद्धा म्हणतो. मायक्रोस्पोरॅन्जियम असं मी म्हणतो याला. आता नेमकं काय होतं की आतल्या बाजूला टिश्यू प्रेझेंट आहे. लक्षात ठेवा, आतल्या बाजूला काय प्रेझेंट आहे, टिश्यू प्रेझेंट आहे. आतल्या बाजूला काय प्रेझेंट आहे, टिश्यू प्रेझेंट आहे. टिश्यू इज प्रेझेंट. हे आतल्या बाजूला पूर्ण टिश्यू प्रेझेंट आहे. ओके, ह्याला न्यूक्लियस काढूया म्हणजे तुम्हाला कळेल की बाबा हा टिश्यू आहे. ह्या टिश्यूचं नाव स्पोरॅन्जिनियस टिश्यू आहे. स्पोरॅन्जियस टिश्यू असं याचं नाव आहे, स्पोरॅन्जियस टिश्यू. ओके, स्पोरॅन्जिनियस टिश्यू. आता ह्या टिश्यू म्हणजे नेमकं काय असणार आहे, द ग्रुप ऑफ सेल. मग ह्यातला एक सेल, पर्टिक्युलर सेल, ह्या स्पोरॅन्जिनियस टिश्यूमधला एक सेल मी इथं काढून घेतो बाहेर. समजा हा सेल आहे, मग हा सेल जो असणार आहे ह्याला मी म्हणणार प्रायमरी मदर सेल, PMC. लक्षात ठेवा, ह्याला मी PMC म्हणणार. लक्षात राहील, PMC. आता हा कसा आहे, डिप्लॉइड आहे. डिप्लॉइड म्हणजे 2 सेट्स ऑफ क्रोमोझोम. आणि याचं काय होणार आहे, डिव्हिजन होणार. याचं डिव्हिजन झाल्यानंतर काय होतंय बघा, 1 2 3 4. याला आपण काय म्हणतो, पोलन टेट्राड. काय म्हणतो आपण याला, पोलन टेट्राड. आणि प्रत्येक टेट्राड हे कसं आहे, हॅप्लॉइड आहे. आणि त्याच्यानंतर ह्याच्यापासून 4 पोलन ग्रेन्स तयार होतात, N N N आणि N. 4 पोलन ग्रेन तयार झाले. काय तयार झाले, 4 पोलन ग्रेन तयार झाले. आणि ह्याच पोलन ग्रेनला आपण काय म्हणतो,
मायक्रोस्पोर. म्हणजे मदर सेलपासून PMC पासून काय तयार झालं, मायक्रोस्पोर झालं. ही जी डिव्हिजन आहे ह्या डिव्हिजनला आपण काय म्हणतो, मिओसिस असं म्हणतो. या डिव्हिजनला आपण काय म्हणतो, मिओसिस म्हणतो. आता ही प्रायमरी इन्फॉर्मेशन झाली. आता मला सांगा मायक्रोस्पोर आहे, हा मायक्रोस्पोर आहे. ओके, आता याचं स्ट्रक्चर नेमकं आपण कसं आहे ते बघूया. तर डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन मी दाखवायला लावलोय. हा पोलन ग्रेन आहे, याला आपण मायक्रोस्पोर असं म्हणतो. ओके, ह्याच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट आहे. हा न्यूक्लियस आहे. हा बाहेरच्या बाजूला प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे आणि त्याच्यानंतर एक 2 लेयर्स असतात बाहेरच्या बाजूला, त्याला आपण स्पोरोडर्म असं म्हणतो. लक्षात ठेवा, त्याला आपण स्पोरोडर्म असं म्हणतो. हा बाहेरच्या बाजूला एक लेयर आहे आणि मग त्याच्यानंतर हा दुसरा लेयर आहे. ओके, या टाईपमध्ये मध्ये मध्ये तो इंटरप्टेड झालेला आहे, कंटिन्युअस तो नाही आहे. दिसतंय? तर असं पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर आहे. आता आपण नाव देऊया, पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर आहे. पहिली गोष्ट, पोलन ग्रेन हा युनिसेल्युलर आहे, म्हणजे फक्त एकच सेल आहे. पोलन ग्रेन मी मॅच्युअर झाल्यानंतर तो किती सेलड स्टेज होतो ते मी तुम्हाला सांगणार आहे, पण आत्ता कन्सिडर करत असताना पोलन ग्रेन युनिसेल्युलर आहे. त्याच्यानंतर युनि न्यूक्लिएट आहे, थोडंफार येल्लोइश कलरमध्ये येतं आहे, येल्लो कलरमध्ये येतं आहे. पावडर त्याची येल्लो असते त्यामुळे येल्लो कलरमध्ये येणार आहे. त्याचबरोबर याला बाहेरच्या बाजूला 2 वॉल प्रेझेंट असतात. लक्षात ठेवा. आता याचं आर्किटेक्चर आपल्याला पूर्ण कंप्लीट आर्किटेक्चर आपल्याला बघायचं आहे, पण आर्किटेक्चर बघण्यापूर्वी स्ट्रक्चर जे आपण बघालो ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. नॉन मोटाईल स्ट्रक्चर, स्पेरिकल शेप. आता हा युनिसेल्युलर आहे, युनिन्यूक्लिएट आहे, येल्लो कलर आहे, स्पेरिकल शेपमध्ये येतो, स्पेरिकल शेप. आणि सगळ्यात मुळात महत्त्वाचं म्हणजे तो नॉन मोटाईल आहे, त्याचे मुवमेंट होत नाही, तो नॉन मोटाईल आहे. लक्षात ठेवा, मी पोलन ग्रेनबद्दल सांगायला लागलोय. पोलन ग्रेनला आपण म्हणतो मायक्रोस्पोर. लक्षात ठेवा, पोलन ग्रेन इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ मायक्रोस्पोर. इट इज फॉर्म्ड इनसाइड द पोलन सॅक. पोलन सॅकला आपण काय म्हणतो, मायक्रोस्पोरॅन्जियम. लक्षात ठेवा, पोलन सॅकला आपण काय म्हणतो, मायक्रोस्पोरॅन्जियम असं म्हणतो. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मायक्रोस्पोर युनिसेल्युलर आहे, युनिन्यूक्लिएट आहे, येल्लो कलरचा आहे, शेप स्पेरिकल शेपचा आहे, त्याचबरोबर नॉन मोटाईल आहे. त्याची डायमीटर जर कन्सिडर केला तर डायमीटर 25 मायक्रोमीटर इतकी त्याची डायमीटर आहे. 25 मायक्रोमीटर. तर ती प्रायमरी इन्फॉर्मेशन आहे. त्याच्यानंतर आतल्या बाजूला न्यूक्लियस प्रेझेंट आहे, मी याला लेबल करणार आहे, न्यूक्लियस प्रेझेंट आहे. दुसरं म्हणजे सायटोप्लाझम जो प्रेझेंट आहे तो डेन्स सायटोप्लाझम आहे, त्याला मी सायटोप्लाझम म्हणतो. ओके, हा सायटोप्लाझम आहे. ह्याच्यामध्ये भरपूर ऑइल आणि भरपूर स्टार्च प्रेझेंट आहे. लक्षात ठेवा, ऑइल आणि स्टार्च. त्याच्यानंतर हा जो आहे हा प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, हा प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. त्याच्यानंतर 2 वॉल, पोलन ग्रेनच्या बाजूला 2 वॉल प्रेझेंट आहेत, त्याला आपण म्हणतो स्पोरोडर्म. लक्षात ठेवा, 2 वॉल प्रेझेंट आहेत. आतली जी वॉल आहे त्याला आपण म्हणतो इंटाईन. आतली जी वॉल आहे त्याला आपण म्हणतो इंटाईन आणि बाहेरची जी वॉल आहे त्याला आपण म्हणतो एक्झाईन. इंटाईन आणि एक्झाईन. लक्षात ठेवा, प्लाझ्मा मेम्ब्रेनला लागून जी वॉल प्रेझेंट आहे तिला आपण इंटाईन असं म्हणतो आणि बाहेरच्या बाजूला प्रेझेंट आहे एक्झाईन. मी इंटाईन आणि एक्झाईनबद्दल डिटेल तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं तर इंटाईन कंटिन्युअस आहे. इंटाईन कशा आहे, कंटिन्युअस आहे. पण एक्झाईन कशा आहे बघा, मध्ये गॅप आहे, परत कंप्लीट आहे, परत गॅप आहे, म्हणजे इनकम्प्लीट आहे. मग मध्ये जो गॅप प्रेझेंट असतो, मधला जो गॅप प्रेझेंट असतोय त्याला मी म्हणणार आहे जर्म पोर. लक्षात ठेवा, त्याला आपण काय म्हणायचं आहे, जर्म पोर. तर ह्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देणार आहे. पोलन ग्रेनबद्दल आपण बघत होतो. ओके, एक गोष्ट कळाली की पोलन ग्रेन याला आपण मायक्रोस्पोर असं म्हणतो. दुसरी गोष्ट की हा जो मायक्रोस्पोर आहे तो युनिसेल्युलर, युनिन्यूक्लिएटेड, स्पेरिकल शेपमध्ये, येल्लो कलरमध्ये, राऊंडेड शेपमध्ये आहे आणि याची डायमीटर 25 मायक्रोमीटर इतकी आहे.
आता हा जो मायक्रोस्पोर आहे ह्याच्या भोवती म्हणजे आता हा मायक्रोस्पोर म्हणजे एक हॅप्लॉइड सेल आहे, लक्षात ठेवा. सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम आहे, हा हॅप्लॉइड सेल आहे. ह्याला आपण मेल गॅमेटोफाईट म्हणू शकतो. का मेल गॅमेटोफाईट म्हणू शकतो? कारण अँजिओस्पर्मिक प्लांटमध्ये बघा मी काय म्हणतो, अँजिओस्पर्मिक प्लांटमध्ये ह्या पोलन ग्रेनपासून 2 मेल गॅमेट तयार होतात आणि मेल गॅमेट ज्या पार्टपासून तयार होतो त्याला आपण गॅमेटोफाईट असं म्हणतो. लक्षात ठेवा, गॅमेट ज्याच्यापासून तयार होतात त्याला आपण गॅमेटोफाईट म्हणतो आणि स्पोर्स ज्याच्यापासून तयार होतात त्याला आपण स्पोरोफाईट म्हणतो. म्हणजे कंप्लीट प्लांटवरती एक फूल आलं आहे आणि त्या फुलामध्ये पोलन ग्रेन तयार व्हायला लागलेत, म्हणजे कंप्लीट प्लांट हे काय झालं, स्पोरोफाईट झालं. मी परत एकदा सांगतो, पूर्ण प्लांट, त्या प्लांटवरती एक फ्लावर आणि त्या फ्लावरमध्ये पोलन ग्रेन तयार होतात. मग पोलन ग्रेन हे काय आहेत, मायक्रोस्पोर आहेत. म्हणजे पूर्ण प्लांट हे काय झालं, स्पोरोफाईट झालं. आणि मग आता मायक्रोस्पोरपासून गॅमेट तयार होणार. म्हणजे हा जो स्पोर दिसायला लागलाय ना, ह्या स्पोरपासून गॅमेट तयार होतात. म्हणून मायक्रोस्पोरला, म्हणून पोलन ग्रेनला आपण मेल गॅमेट तयार करतो, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, गॅमेटोफाईट. ह्याची आपण लाईफ सायकल प्लांट किंगडम या टॉपिकमध्ये डिटेलमध्ये बघितलेली आहे. ओके, मेल गॅमेटोफाईट. ओके, मेल गॅमेटोफाईट. आता हे जे स्ट्रक्चर तुम्हाला दिसायला लागलंय, हे स्ट्रक्चर पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर आहे. सगळ्यात महत्त्वाचं, जे पोलन ग्रेन मध्ये जे वॉल प्रेझेंट आहे त्या वॉलला आपण स्पोरोडर्म असं म्हणतो. लक्षात ठेवा, त्याला आपण काय म्हणतो, स्पोरोडर्म म्हणतो. ह्या पोलन ग्रेन वॉलमध्ये 2 ॲक्च्युली आपण लेयर्स बघणार आहे. एक जो लेयर बघणार आहे तो कंटिन्युअस आहे, त्याला आपण म्हणतो इंटाईन. त्याला आपण काय म्हणतो, इंटाईन. हे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे बघा. त्याला आपण काय म्हणायचं, इंटाईन असं म्हणायचं. आता हा इंटाईन जर तुम्ही बघितला तर इंटाईन कसा आहे बघा, कंटिन्युअस आहे, सेलला लागून कंटिन्युअस आहे का, हा झाला इंटाईन. काय झाला, इंटाईन. त्याच्या आतल्या बाजूला काय झाला, पीएम. पीएम म्हणजे काय, प्लाझ्मा मेम्ब्रेन. आतल्या बाजूला काय झाला, प्लाझ्मा मेम्ब्रेन. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन. त्याच्या आतल्या साईडला काय झालं बघा, इथं सायटोप्लाझम. सायटोप्लाझममध्ये भरपूर स्टार्च प्रेझेंट आहे, भरपूर ऑइल पण प्रेझेंट आहे, तर तो काय झाला, सायटोप्लाझम. त्याच्यानंतर हा काय आहे, दिस इज कॉल्ड ॲज अ व्हॅक्युअल. व्हॅक्युअल हे कशासाठी असतं, स्टोरेजसाठी असतं. लक्षात ठेवा, त्याला आपण काय म्हणायचं, व्हॅक्युअल असं म्हणायचं. काय म्हणायचं त्याला, व्हॅक्युअल. हा पोलन ग्रेन अजून मॅच्युअर झालेला नाही, त्यावेळेची स्टेज आपण बघायला लागलोय, व्हॅक्युअल. त्याच्यानंतर हा जो पॉईंट आहे ह्याला काय म्हणणार, तर ह्याला मी म्हणणार न्यूक्लियस. काय म्हणणार, न्यूक्लियस. ओके. आता स्पोरोडर्म, इंटाईन आणि बाहेरच्या बाजूला असं स्पायनी दिसायला लागलंय, दिसतंय तुम्हाला, स्पायनी. हा स्पायनी पार्ट दिसतो. हा जो पार्ट आहे ही सुद्धा वॉलमध्ये येतं, ह्याला आपण काय म्हणतो, एक्झाईन. म्हणजे एक गोष्ट आता कळाली की पोलन ग्रेनला वॉलमध्ये 2 लेयर्स असतात. एकाला आपण म्हणतो इंटाईन आणि दुसऱ्याला आपण म्हणतो एक्झाईन. आता पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे एक्झाईन. आपल्याला काय बघायचं आहे, एक्झाईन. ओके. आता एक्झाईन म्हणजे काय, तर हा पोलन ग्रेनचा बाहेरच्या बाजूला जो वॉलचा पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो, एक्झाईन. इट इज अ आउटर हार्ड कवरिंग. आउटर हार्ड कवरिंग, एक्झाईन. बाहेरच्या बाजूला जे एक्झाईन प्रेझेंट आहे ते कसं आहे, बाहेरच्या बाजूला आणि हार्ड आहे, सगळ्यात हार्ड आहे. ते कशापासून तयार झालेलं आहे, एक ऑर्गॅनिक मटेरियल आहे. त्या ऑर्गॅनिक मटेरियलचं नाव आहे स्पोरोपोलेनिन. काय नाव आहे, स्पोरोपोलेनिन. आणि हे नॉन बायोडिग्रेडेबल मटेरियल आहे. कसं आहे, नॉन बायोडिग्रेडेबल. म्हणजे पोलन ग्रेन कधीच डिग्रेड होणार नाही. कारण का, पोलन ग्रेनच्या बाहेरच्या बाजूला जे हार्ड कवरिंग आहे ते कशापासून तयार झालेलं आहे, स्पोरोपोलेनिन ह्या मटेरियलपासून तयार झालेलं आहे. त्यामुळे ते मटेरियल कसं आहे, त्याच्यावरती ॲसिड, हाय टेम्परेचर बघा, नो इफेक्ट ऑफ हाय टेम्परेचर और हाय ॲसिडिटी और हाय अल्कली म्हणजे बेसिक. त्याच्यावरती बेसिक, ॲसिडिटी, प्रेशर, टेम्परेचर याचा कुठलाही
त्याच्यावरती परिणाम होत नाही. म्हणजे लक्षात ठेवा ते किती प्रोटेक्टिव्ह इन नेचर आहे बघा. म्हणजे आतल्या बाजूला जे पोलन ग्रेन आहे ते आपण प्रिझर्व करू शकतो ॲज अ फॉसिल म्हणून. प्रिझर्व ॲज फॉसिल. फॉसिल म्हणजे काय? जीवाश्म. जे फार पूर्वी घडून गेलं आहे ते जे साठवून ठेवलेलं असतं त्याला आपण फॉसिल्स असं म्हणतो. बाहेरच्या बाजूला स्पोरोपोलेनिन प्रेझेंट असल्यामुळं ह्याचं डिग्रेडेशन होत नाही, बायोडिग्रेडेबल नाही आहे. सो इट इज वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट ऑर्गॅनिक मटेरियल विच नेवर डिग्रेड इज कॉल्ड ॲज अ स्पोरोपोलेनिन. आणि त्या स्पोरोपोलेनिनपासून काय तयार झालेला आहे? एक्झाईन तयार झाला आहे. पण प्रॉब्लेम काय बघा की हा जो एक्झाईन बाहेरचा आहे तो कंटिन्युअस आहे का? तर नाही आहे. तर मध्ये काय झालेलं आहे बघा, मध्ये तो इंटरप्ट झाला आहे आणि डायरेक्ट इथून काय दिसतं आपल्याला? इंटाईन दिसते. परत कंटिन्युएशन आहे, परत इंटरप्ट आहे, परत कंटिन्युएशन आहे, परत इंटरप्ट. इंटरप्टमध्ये मध्ये गॅप आहे आणि ती जी गॅप असती त्याला आपण म्हणतो जर्म पोर. काय म्हणतो आपण त्याला? जर्म पोर. आता ह्या जर्म पोरबद्दल नंतर मेल गॅमेटोफाईटच्या वेळेस मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे एक्झाईन म्हणजे काय आलं? एक्झाईन काय आहे? आउटर हार्ड कवरिंग आहे. त्याच्यानंतर ते स्पोरोपोलेनिनपासून तयार झालेलं आहे. त्याच्यानंतर जर्म पोर जिथं प्रेझेंट असतं, जर्म पोर, त्या जर्म पोरच्या तिथं स्पोरोपोलेनिन प्रेझेंट नाही आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं मोस्ट रेझिस्टंट ऑर्गॅनिक मटेरियल आहे. इट विथस्टँड विथ हाय टेम्परेचर, ॲसिड आणि अल्कली अँड वी कॅन प्रिझर्व ॲज फॉसिल्स. तर हे सगळं आपण जे बघितलं ते सगळं आपण कशाबद्दल बघतोय? एक्झाईनबद्दल बघतोय. आता आपल्याला इंटाईन बघायचं आहे. इंटाईनमध्ये ॲक्च्युली हा इंटाईन कंटिन्युअस लेअर आहे. आता ह्याच्या पुढे मी डायग्राम काढत असताना कलर वापरेन, पण आत्तापुरतं इथं समजून घ्या की हा जो पार्ट आहे हा इंटाईनचा पार्ट आहे. मी जो पुन्हा डार्क करायला लागलो तो पूर्ण पार्ट कशाचा आहे? इंटाईनचा पार्ट आहे. इंटाईन हे कशापासून तयार झालेलं असतं? आता इंटाईनबद्दल बघू आपण. इंटाईन हे कसं आहे? इनरमोस्ट वॉल आहे, इनरमोस्ट लेअर आहे. इनर टू एक्झाईन. आणि हे कशापासून तयार झालेलं आहे? हे कंटिन्युअस आहे. सगळ्यात महत्त्वाचं हे कंटिन्युअस आहे. आता कंटिन्युअस याचा अर्थ कळाला का? बघा इथं काय झालंय? हे पूर्ण वॉल आहे, इंटरप्ट आहे, वॉल आहे, इंटरप्ट आहे. हे कुणाच्या बाबतीत? एक्झाईन. पण आतला इंटाईन बघा कंप्लीट आहे. ओके, इंटाईन कंप्लीट आहे. तो कशापासून तयार होतो? सेल्युलोज आणि पेक्टिन. सेल्युलोज आणि पेक्टिन हे जे पॉलिसॅकराइड आहेत त्या पॉलिसॅकराइडपासून काय तयार होतं? इंटाईन. म्हणजे स्पोरोडर्म आपण बघितलं. स्पोरोडर्म याचा अर्थ काय? तर पोलन ग्रेनच्या बाजूला जी वॉल असते त्याला आपण काय म्हणतो? स्पोरोडर्म. त्याचे दोन टाईप्स आहेत. एकाला आपण म्हणतो एक्झाईन, दुसऱ्याला म्हणतो इंटाईन. एक्झाईन हे आउटर हार्ड कवरिंग आहे जे स्पोरोपोलेनिनपासून तयार झालं आणि हे सगळ्यात स्ट्रॉंग आणि हार्ड मटेरियल आहे स्पोरोपोलेनिन, जे डिग्रेड होत नाही म्हणून त्याला आपण नॉन बायोडिग्रेडेबल आता नीटला विचारत असताना विचारतात विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड इज नॉन बायोडिग्रेडेबल असं विचारतात. ऑप्शनमध्ये स्पोरोपोलेनिन म्हणून असतं, ते लक्षात ठेवा. नो इफेक्ट ऑफ हाय टेम्परेचर, ॲसिड, अल्कली. म्हणजे ह्याच्यावरती तुम्ही ॲसिड अप्लाय करा, अल्कली अप्लाय करा किंवा हाय टेम्परेचरला तुम्ही त्याला ठेवा, त्याच्यावरती काही परिणाम होणार नाही, ते डॅमेज होणार नाही. का? तर त्याच्या भोवती काय असणार आहे? स्पोरोपोलेनिन असणार आहे. त्यामुळं आपण पोलन ग्रेन हे प्रिझर्व करू शकतो. लक्षात ठेवा, कुठल्याही टेम्परेचरला कुठल्याही कंडिशनला आपण प्रिझर्व करू शकतो. त्याच्यानंतर आतल्या बाजूला जे कवरिंग प्रेझेंट आहे किंवा वॉल प्रेझेंट आहे त्याला आपण इंटाईन म्हणतो, जे कंटिन्युअस आहे, इनर टू द एक्झाईन आहे आणि हे सगळ्यात महत्त्वाचं सेल्युलोज आणि पेक्टिनपासून तयार झालेलं आहे. आता इंटाईन कंटिन्युअस आहे पण एक्झाईन कसं आहे बघा? इंटरप्टेड आहे. एक्झाईन कसं आहे? इंटरप्टेड आहे. मग तिथं जो छोटासा पोर आपल्याला बघायला मिळतो त्याला आपण जर्म पोर असं म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण? जर्म पोर. आणि ह्या जर्म पोरमधून नंतर पोलिनेशन झाल्यानंतर ह्या जर्म पोरमधून इथं तुम्हाला दिसतंय येलो कलर वापरतोय, ह्याच्यातून पोलन ट्यूब तयार होते. लक्षात ठेवा, हे बघा ह्या टाईपमध्ये ह्याच्यामधून पोलन ट्यूब तयार होते. आणि ह्याच्याबद्दल जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन आपण डिटेलमध्ये बघायची. स्कल्पचर्स आपल्याला बघायचे. स्कल्पचर्स याचा अर्थ काय आहे? तर ॲक्च्युली मूर्त्या तयार करणारे, म्हणजे मूर्ती तयार केल्यानंतर जे काही शिल्प साकारलं जातं त्याला आपण स्कल्पचर असं म्हणतो. पोलन ग्रेन हा नेमका युनिसेल्युलर आहे, युनिन्यूक्लिएट आहे, ह्या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत. पण पोलन ग्रेन्समध्ये शेप पण तसे आहेत. बघा इथं तुम्हाला दिसतात हे सगळे शेप आहेत आणि त्या टाईपनुसार ते ॲडॅप्ट झालेले आहेत. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही बघू शकताय हा पोलन ग्रेन आहे आणि वरच्या बाजूला त्याला राऊंडेड असे ॲपेंडेजेस प्रेझेंट आहेत, त्याला आपण ट्युबर सेल्स असं म्हणतो. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर असे स्पाइन्स प्रेझेंट आहेत, काटे आल्यासारखे स्पाइन्स प्रेझेंट आहेत. समजतंय? इथं जर तुम्ही बघितला तर नेटवर्किंग असल्यासारखं आहे, त्याला रेटिक्युलेशन म्हणायचं.
आणि इथं मात्र ही वॉल कशी आहे, स्मूथ आहे. म्हणजे वेगवेगळे असे स्कल्पचर्स आपल्याला बघायला मिळतात. ओके, आता मधला जो आहे काटेरी पोलन ग्रेन, ज्याला बाहेरच्या बाजूला काटे प्रेझेंट आहेत, स्पाईन प्रेझेंट आहेत, तर त्याच्याबद्दल एक इन्फॉर्मेशन सांगायची म्हटलं तर जेव्हा पोलन ग्रेन्स एका फ्लावरवरून दुसऱ्या फ्लावरकडे जातात आणि त्यासाठी जो इन्सेक्ट लागतो त्या इन्सेक्टच्या बॉडीला चिकटण्यासाठी ह्याला स्पाईन्स असतात. म्हणजे हे त्याच्यातलं झालेलं मॉडिफिकेशन किंवा ॲडॅप्टेशन आहे. त्याचबरोबर याच्या बाहेरच्या बाजूला एक स्टिकी येल्लो कलरचं सिक्रेट झालेलं असतं, त्याला आपण म्हणतो पोलन किट. मी इथं ह्याच्या खालीच लिहून ठेवतो, त्याला आपण म्हणतो पोलन किट. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लिहून घ्या, मी डेफिनेशन पोलन किटची सांगतो. राईट डाऊन. पोलन किट in insect pollinated pollen grains, the exine is spiny as well as covered over by yellow viscous sticky and oily layer is called as a pollen kit. कसला आहे बघा, येल्लो, त्याच्यानंतर विस्कस, ऑइली इन नेचर असं सिक्रिशन याच्या भोवती सिक्रेट होतं. जेणेकरून का, तिथं समजा एखादी मधुमाशी तिथं गेली तर त्याच्या बॉडीला ते पोलन ग्रेन्स चिकटायला पाहिजेत. मग ती मधुमाशी जी असणार आहे ती उडून दुसऱ्या फ्लावरवरती बसणार. मग ती जात असताना ह्या फ्लावरमधले जे पोलन ग्रेन्स आहेत ते तिच्या अंगाला चिटकून बसले ना, मग ते पोलन ग्रेन काय होतात, दुसऱ्या प्लांटवरती जातात. त्यासाठी पोलन किट सगळ्यात महत्त्वाचं आहे. ह्याच्यावरती एखादा MCQ येऊ शकतो, पोलन किट. ओके, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर हे वेगवेगळे डिफरंट स्कल्पचर्स आहेत. जास्त इन्फॉर्मेशन याच्याबद्दल नाही आपल्याला देता येणार नाही, कारण आपल्याला ते सिलेबसला नाही आहे. फक्त मी तुम्हाला एक्झाईनचं सांगितलं बघा. आणि जर विंड पोलिनेशन असेल म्हणजे हवेच्या मार्फत जर असेल तर मग ह्या पोलन किटची पण गरज नाही आणि स्पाईनची गरज नाही. तिथं कसा सरफेस असतो, स्मूथ सरफेस. म्हणजे विंड पोलिनेशनमध्ये कसा सरफेस असतो, स्मूथ सरफेस असतो. कुणाचा, पोलन ग्रेनचा. ओके, ठीक आहे. वायबिलिटी. ना व्हॉट मीन बाय द पोलन वायबिलिटी. वायबल याचा अर्थ काय, एकदा का अँथर लोबमधून पोलन ग्रेन बाहेर पडला आणि जर समजा तो पोलन ग्रेन त्या फ्लावरच्या स्टिग्मावरती पडला. बघा मी काय म्हणतोय, हा स्टिग्माचा पार्ट आहे, स्टाईल त्याच्या खालच्या बाजूला असतो आणि त्याच्या खालच्या बाजूला ओव्हरी असते. ओव्हरी, स्टाईल, स्टिग्मा असं असतं. आणि हा असतो अँथर लोब. ओके, हा अँथर लोब आहे. आता इथून हा अँथर फुटलाय, त्यातून पोलन ग्रेन याच्यावरती पडले. मग पोलन ग्रेन याच्यावरती पडल्यानंतर ॲक्च्युली काय होतात, जर्मिनेट होतात म्हणजे काय होतात, तर ह्या पोलन ग्रेनला पोलन ट्यूब तयार होती. ह्याला आपण जर्मिनेशन ऑफ पोलन ग्रेन असं म्हणतो. ही साधी गोष्ट आहे. आता पोलन ग्रेन एकदा बाहेर पडले की ते किती काळासाठी, म्हणजे किती वेळामध्ये ते जर्मिनेट होऊ शकतात, त्याच्यावरून त्याची वायबिलिटी ठरते. लक्षात ठेवा, मी काय म्हणतोय कळालं का बघा. वायबिलिटी याचा अर्थ काय, पोलन ग्रेन एकदा बाहेर पडल्यानंतर किती वेळासाठी ते जर्मिनेट होऊ शकतात. म्हणजे साधारणतः आता फॉर एक्झाम्पल राईस आणि व्हीट हे जर प्लांट आपण घेतले, राईस, व्हीट, तांदूळ किंवा गहू ह्याच्यामध्ये जे फ्लावर्स असतात त्या फ्लावर्समध्ये 30 मिनिटच पोलन ग्रेन बाहेर पडल्यानंतर टिकू शकतात. म्हणजे त्याची व्हायबिलिटी किती झाली, 30 मिनिट झाली. कळालं. काय काय असे पण आहेत, रोझेसी फॅमिली आहे, सोलानेसी फॅमिली आहे, लेग्युमिनसी फॅमिली आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये शेंग येते. याच्यामध्ये बऱ्याच ड्युरेशनसाठी त्याची व्हायबिलिटी तशीच राहते. पण ज्या फ्लावरचं बड कंडिशनमध्ये, बड म्हणजे कळी, फुलायच्या आधी कळी जी असते ना त्याला आपण बड म्हणतो. ज्या फ्लावरमध्ये पोलिनेशन बड कंडिशनमध्ये होतंय त्यांची व्हायबिलिटी एकदम कमी असते. ओके, आणि हे एन्व्हायरमेंटल कंडिशनवरती सुद्धा डिपेंड आहे. हाय टेम्परेचर असेल, ह्युमिडिटी असेल, पोलन ग्रेन बाहेर पडले की ते लगेच डॅमेज झाले, मग त्याचा काय उपयोग, त्याची व्हायबिलिटीच नाही आहे. ओके, मग एक टेक्निक, ज्या टेक्निकच्या मदतीनं आपण हे पोलन ग्रेन काढल्यानंतर काही दिवसांनी पण वापरू शकतो, त्याला आपण पोलन बँक असं म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण, पोलन बँक. त्या पोलन बँकमध्ये आपण पोलन ग्रेन प्रिझर्व करू शकतो.
फक्त एकच कंडिशन आहे जी MCQला सुद्धा विचारतात, ती कंडिशन म्हणजे -196 एवढ्या टेम्परेचरला आपण काय करू शकतो, पोलन ग्रेन प्रिझर्व करू शकतो. कशामध्ये, पोलन बँकमध्ये, जे आपल्याला नंतर सुद्धा वापर करता येतं. ही झाली एक गोष्ट. त्याच्यानंतर आहे पोलन ॲलर्जी. ॲलर्जी म्हणजे काय, तर हायपर सेन्सिटिव्हिटी. याचा अर्थ काय, एखादी गोष्ट जेव्हा आपल्या बॉडीमध्ये येते त्यावेळेस ती अँटीजन म्हणून येते. लक्षात ठेवा. समजा आता धुळीत आपण फिरायला लागलो तर आपल्याला शिंक येते. का शिंक येते, कारण धूळ आपल्या बॉडीमध्ये जाते, मग ती आपली बॉडी ठेवत नाही, आपली बॉडी बाहेर करून टाकते. आपली बॉडीला भरपूर सेन्सेशन असतं असल्या गोष्टीचं, त्याला आपण हायपर सेन्सिटिव्हिटी किंवा त्याला आपण काय म्हणतो, ॲलर्जी म्हणतो. काय काय लोकांना फुलाचा वास घेतल्यानंतर शिंक येते किंवा नाक लाल होतं, नाकातून पाणी येतं, डोळ्यातून पाणी येतं. याचा अर्थ काय, त्या फुलाच्या वासाची ॲलर्जी आहे. किंवा जे छोटे छोटे कण असतात त्याला आपण पोलन ग्रेन्स असं म्हणतो, त्या पोलन ग्रेन्सची आपल्याला ॲलर्जी असू शकते. तर हे जे काय पोलन ॲलर्जी आहे ह्याला आपण ब्रँकियल ॲलर्जी किंवा याला आपण हे फीवर सुद्धा म्हणू शकतो. त्याला आपण काय म्हणतो, हे फीवर. लक्षात ठेवा, ब्रँकियल ॲलर्जी इज ऑल्सो कॉल्ड ॲज हे फीवर. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ओके, पोलन ॲलर्जी होण्याची शक्यता जास्त आहे. त्याच्यामध्ये काँग्रेस ग्रास जे असतं त्याच्यापासून सुद्धा ॲलर्जी होऊ शकते. सेनोपोडियम आहे, ॲमॅरॅन्थस आहे, सॉर्गम आहे, रिकिनस, प्रॉस्पॉसिस, सायनोडॉन, हे वेगवेगळे पोलन ॲलर्जीचे मेडियम्स आहेत, प्लांट्स आहेत. ओके, त्याच्यानंतर पोलन प्रोडक्ट, पोलनपासून काय काय मिळू शकतं, पोलन ग्रेन जे आहे त्याच्यापासून आपल्याला काय काय मिळू शकतं. तर पोलन ग्रेन्समध्ये बीजनी गोळा केलेलं जे काय पोलन असेल त्याचा उपयोग आपण नॅचरल क्युअरमध्ये करू शकतो, कॉस्मॅटिक्समध्ये करू शकतो, त्याचबरोबर फूड सप्लिमेंटमध्ये सुद्धा आपण करू शकतो. पोलन ग्रेन हे एक भांडार आहे, हे एक न्यूट्रियंट्सचं भांडार आहे. पोलन ग्रेनमध्ये प्रोटीन प्रेझेंट आहेत, कार्बोहायड्रेट प्रेझेंट आहेत. प्रोटीन किती प्रेझेंट आहेत, तर 25% प्रोटीन आहेत, 48% कार्बोहायड्रेट आहे आणि फॅट एकदम कमी आहे, ते 14.5% आहे. लक्षात ठेवा. ह्याचं सिरपसुद्धा तयार केलं जातं. काही ॲथलेटिक्स जे असतात, जे स्पोर्ट्समन्स असतात, त्या स्पोर्ट्समन्सकडून वापरले जातात. रेसमध्ये पळणारे जे घोडे असतात त्या घोड्यांना सुद्धा हे दिलं जातं, कारण ह्याच्यामध्ये चांगलं न्यूट्रिशन असल्यामुळे ते ताकद, इम्युनिटी सिस्टीम वाढवणारं असतं, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं असतं, हेल्थ चांगली करणारं असतं. परफॉर्मन्स चांगला ठेवण्यासाठी स्पोर्ट्समन्स किंवा रेसमधले जे हॉर्स असतात ते हॉर्स पोलनपासून तयार केलेले जे प्रोडक्ट आहेत ते प्रोडक्ट वापरत असतात. तर ही सगळी इन्फॉर्मेशन झाली पोलन ग्रेनबद्दल. ओके.